वडाळ्यातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच ही मागणी त्यांनी केली आहे। 3,500 झोपड्यांचा पुनर्विकास थांबलाय, त्याबाबत 3,500 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कालिदास कोळंबकर यांनी म्हटलंय। बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती कोळंबकर यांनी फडणवीसांना केली आहे। 4,500 झोपड्या आहेत। मी त्या लोकांना 350-400 लोकांना एवढंच सांगितलं। त्या कमिटीला मी सांगितलं की मेहरबानी करा, काही करा, तुम्ही मला सह्यांचं एक निवेदन आणून द्या आणि निवेदन आणून दिल्यानंतर ही जबाबदारी मी घेतो। आणि त्या पद्धतीने साहेब नाही म्हटलं तरी एकूण 3,500 लोकांच्या सह्यांचं निवेदन मला आणून दिलं। त्या सह्यांचं निवेदन मी साहेबांना दिलं। साहेबांना एवढंच सांगितलं की हे काही इश्यू एसआरएसचे डेव्हलपमेंटचे काही थांबले होते, ते MSRDला हे देण्यात आलं होतं। साहेबांनी ते साहेबांना सांगितलं कोणत्याही परिस्थिती एसआरएला मर्ज करा आणि एसआरए ह्या गोष्टीची सीओशी चर्चा झाली। सीओ पण तयार आहे डेव्हलपमेंटला। आपण आपला आशीर्वाद साहेब द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।